मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इस्रायल-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशभरात इंधन दर वाढण्याची चर्चा रंगू लागली आहे आणि त्याचे पडसाद छत्रपती संभाजीनगरात सुद्धा पाहायला मिळाले। युद्धामुळे कच्च्या तेलाची आयात ठप्प होणार आहे, पेट्रोल पंप बंद पडणार आहे अशा अफवांनी शहरामध्ये वेग घेतला। त्यामुळे मंगळवारी रात्री उशिरापर्यंत पेट्रोल पंपावर वाहनधारकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। रविवार आणि धुळवडीमुळे काही ठिकाणी पेट्रोल पंप बंद असल्यामुळे आणि पेट्रोल आलं नसल्यामुळे पेट्रोल पंप बंद होते। त्यामुळे ही अफवा अधिकच मोठ्या प्रमाणात पसरली। काही ठिकाणी पोलिसांना बोलवावं लागलं। मात्र सध्या युद्धाचे कोणतेही परिणाम पेट्रोल बाबत जाणवत नाहीयेत। मुबलक साठा उपलब्ध आहे, त्यामुळे लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन छत्रपती संभाजीनगर पेट्रोल पंप डीलर असोसिएशनच्या अध्यक्षांनी केलेलं आहे। कोई पेट्रोल डीजल की शॉर्टेज नहीं है, कोई पेट्रोल पंप बंद नहीं रहेंगे सिटी में। जो अफवाहें चल रही है कि भाई 4 दिन पेट्रोल पंप बंद रहेगा, पेट्रोल नहीं मिलेगा, ऐसी कोई बात नहीं है। आज थोड़ा दिक्कत इसलिए हुई थी कि आज होली के कारण सिटी के और बाहर के कुछ पेट्रोल पंप होली के लिए, त्यौहार के लिए, मनाने के लिए पेट्रोल पंप बंद थे। तो लोगों में ये अफवाह हो गई कि वो जंग की वजह से जो वॉर चल रही है तो पेट्रोल डीजल नहीं आया। तो ऐसी कोई बात नहीं है, पेट्रोल डीजल फुल है। मैं अभी सभी हमारे डीलरों से बात कर रहा हूँ कि सभी जगहों पे पेट्रोल डीजल की आपको दिक्कत नहीं होगी। सिर्फ मुझे ये कहना है कि आप लोग पैनिक मत होइए। तरी नांदेड, वसमत आणि छत्रपती संभाजीनगरमधली ही दृश्य आहेत। तर या तिन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपावर नागरिकांनी गर्दी केलेली होती। सोशल मीडियावर अफवा पसरली, पेट्रोल पंप हे सध्या बंद आहेत, पेट्रोल संपलेलं आहे आणि त्यामुळे पेट्रोल येत्या काळात महागणार आहे। आणि या अफवेमुळे एकच गर्दी या सगळ्या नागरिकांनी केलेली होती। आपल्या प्रत्येक वाहनांना त्यांनी पेट्रोल पंपावर आणलेलं होतं आणि ते आपल्या पेट्रोल पंपावर जे मिळेल त्यातनं पेट्रोल घेऊन जात होते। अनेकांनी बॉटल सुद्धा आणलेल्या होत्या आणि त्यात सुद्धा ते पेट्रोल भरून घेऊन जात होते।